मागील भागात आपण पाहिलं, तेरी शेंडी पकडने के लिए काफी कुछ है अब मेरे पास. ही. दक्ष राक्षसी हसला. दक्षासूर कुठला? दीक्षानं नाक मुरडलं. तसा दक्ष अजूनच हसायला लागला. मज्जा मस्करी करत दुपारी दोघे कोल्हापुरात पोहोचले. हॉटेलमध्ये चेक इन करून दोघांनी मस्त ताणून दिली. संध्याकाळी दोघे भटकायला गेले. आता पुढे. रंकाळ्यावर भेळपुरीचा आस्वाद घेऊन रात्री झक्कास असा तांबड्या पांढऱ्याचा बेत झाला. तृप्त मनानं दोघं रूमवर परतले. पहाटे पहाटे दक्षने दीक्षाला हलवलं. दोघे तयार होऊन महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले. मनोभावे देवीच्या चरणी नतमस्तक होऊन दोघांनी सगळ्यांसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर मॅन्डेटरी कोल्हापुरी मिसळीवर ताव मारलाच. आई ग, दीक्षा रूममध्ये आल्या आल्या आडवी झाली. ओय, झोपतेस काय? चल आवर, निघायचंय आपल्याला, दक्ष तिला हलवत म्हणाला. ए जा ना तू दक्ष, जाम झोप येते यार, जरा वेळानं निघू ना, दीक्षा जांभया देत म्हणाली. दिशू चल, गेटअप यार, चेकआउट करायचंय आपल्याला. एक काम कर, तू गाडीत झोप. चलो, दक्ष तिला जबरदस्ती उठवत म्हणाला. तशी ती तोंडातल्या तोंडात त्याचा उद्धार करत उठली. चेकआउट करून दोघे गाडीत बसले. आता उठवलंस ना मला तर याद राख, दीक्षानं दक्ष समोर बोट नाचवलं. झोप ग महामाये, डायरेक्ट डेस्टिनेशन आल्यावरच उठवतो तुला. बस काय ते झोपून घे हा दिशू, नंतर तुला झोपू देणार नाहीये मी, दक्ष खट्याळ हसत म्हणाला. आला मोठा, दीक्षानं त्याला तोंड वाकडं करून दाखवलं आणि मस्तपैकी डोळे मिटून गुडूप झाली. दक्षने एक नजर तिच्याकडे टाकली आणि हसत ड्राईव्ह करायला लागला. 2.5-3 तासांनी दीक्षाला जाग आली. हे स्लीपी हेड, दक्ष तिचा गाल ओढत म्हणाला. किती वेळ झाला? कुणीकडे आहोत आपण? तिने खिडकीतून बाहेर पाहत विचारलं. हाफ वे आलोय, दक्ष म्हणाला. हाफ वे? नक्की कुणीकडे जातोय आपण? दीक्षानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. पुराणी यादे ताजा करणे, दक्षने डोळा मारला. दीक्षानं कपाळावर आठ्या घालत आणि अचानक तिला स्ट्राईक झालं. 1 मिनिट, यू मीन खरंच आपण गोवा? दीक्षा आनंदात ओरडली. येस बायको, गोवा, दक्षने डोळे मिचकावले. ये कसलं सोनूलं आहेस यार तू दक्ष, लव्ह यू. दीक्षानं खुशीत त्याच्या हाताला विळखा घातला. गप्पांच्या ओघात पुढचा प्रवास कधी संपला दोघांनाही कळलं नाही. मॅरियट रिसॉर्ट अँड स्पा बोट दिसायला लागला आणि दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. दक्षने गाडी आत घेतली आणि पार्क करून खाली उतरला. वेलकम मिसेस कारखानीस, त्यानं दीक्षाला हात दिला तशी ती हसत खाली उतरली. चेक इन करून दोघे त्यांच्या फ्लोअरवर आले. घे तुझ्या रूमची की, दक्ष हसत म्हणाला. हे काय? दीक्षा त्याच्याकडे पाहत होती. आठवतंय ना, तूच तेव्हा माझ्याकडे तुझ्या रूमची की मागितली होतीस, दक्ष हसत म्हणाला. हो, आणि तू लगेच डुचकेपणा केला होतास. 2 रूम बुक करायला माझे पैसे वर नाही आलेत. दीक्षानं तोंड वेंगाडत दक्षची ॲक्टिंग केली. मग आज नको ना वेगळी रूम, दक्षने खट्याळपणे विचारलं. माझ्या माहितीप्रमाणे हनीमूनला आलेलं कपल एकाच रूममध्ये राहतं, हो ना मिस्टर कारखानीस, दीक्षा लाडिकपणे दक्षच्या जवळ जात म्हणाली. तसा त्यानं हसून तिचा हात हातात घेतला आणि रूम अनलॉक केली. हे हा तर सेम स्वीट आहे ना, दीक्षा डोळे विस्फारत म्हणाली. येस दिशुडी, दक्षने तिला मागून मिठीत घेतलं. मी म्हणालो ना, पुरानी यादें ताज़ा करनी है. फक्त फरक एवढाच आहे की यादें पुरानी है मगर आज उन पे प्यार की मोहर लग चुकी है, तो उन्हीं यादों को नए सिरे से जीना है. दक्षने दीक्षाच्या मानेवर ओठ फिरवले. दीक्षा वळून त्याच्या मिठीत शिरली. आय लव्ह यू बायको, दक्षने तिच्या केसांवर ओठ टेकवले. आय लव्ह यू टू, दीक्षा समाधानाने त्याच्या मिठीत विसावली. आय लव्ह यू टू, दीक्षा त्याला बिलगली. मग बायको, कधी सुरू करायचं, दक्षने खटाळ आवाजात विचारलं. काय? दीक्षा म्हणाली. आपला हनीमून ग, दक्ष हसत म्हणाला. तसा दीक्षानं त्याच्या खांद्यावर चावा घेतला. मला इकडे डॉक्टर शोधून 14 इंजेक्शन्स घ्यावी लागतील दिशू, दक्ष फिदी हसत म्हणाला. दीक्षा 2 मिनटं विचार करत होती. जसं तिला स्ट्राईक झालं तशी ती चवताळली. यू, तिनं दक्षकडे भोवया जुळवून पाहिलं. तो तिला चिडवून हसत होता. तू थांब जरा, चुरचूर बोंड्या, लय जीप चालते तुझी. ती त्याच्या मागे धावली. दक्ष तिचा मार चुकवत रूमभर फिरत होता.
दीक्षा हाताला येईल ते त्याच्या अंगावर फेकत होती. थांब तू, हाती लाग माझ्या, एक नंबरचा डामचा आहेस तू, दीक्षा त्याच्याकडे पळत म्हणाली. तिनं संधी साधून दक्षला बेडवर ढकललं आणि त्याच्या अंगावर आली. अरे कोई बचाओ मुझे, ये पिशाचिनी आज मेरी इज्जत लूटने वाली है, कोई है? दक्ष नाटकी आवाजात ओरडत होता. गप हा तू, ओव्हर ॲक्टिंग की दुकान, दीक्षा त्याच्यासमोर बोटं नाचवत म्हणाली. तू अशी प्रेमानं धमकी देतेस ना दिशू, कम्माल हॉट दिसतेस माहितीये, दक्ष तिला जवळ ओढत म्हणाला. चुप तू, लाडात येऊ नकोस, काही मिळणार नाहीये तुला. चिडवतोस ना सारखा, दीक्षानं त्याला चिमटा काढला. आई ग, ओके, नाही चिडवणार, बस खुश, दक्ष तिचे विस्कटलेले केस सरळ करत म्हणाला. त्यानं तिला जवळ ओढून तिच्या गालावर किस केलं. तशी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडून राहिली. काय प्लॅन्स आहेत? जरा वेळानं तिनं विचारलं. थोडा वेळ आराम करून बाहेर पडूया, बीचवर जाऊया सनसेट पाहायला, व्हॉट से? दक्षने तिला कुरवाळत विचारलं. चलेगा, दीक्षा हसून म्हणाली. तिच्याही डोक्यात बरंच काही फिरत होतं. ते जेव्हा याआधी गोव्याला आलेले तेव्हाचा एक ना एक क्षण तिच्या चांगलाच लक्षात होता. त्यांची तेव्हाची मस्ती आठवून तिच्या ओठांवर हसू तरळलं. काय झालं? दक्षने विचारलं. दीक्षानं हसत नकारार्थी मान हलवली. अरे सांग ना बायको, दक्ष आग्रह करत म्हणाला. तुला आठवतं ना लास्ट टाईम आपण दोघे आपल्या सो कॉल्ड फेक हनीमूनला इकडे आलेलो, तेव्हा आधी तर किती कचाकचा भांडलेलो. माय गॉड, तू तेव्हा एवढं ॲटिट्यूड दाखवायचास ना, असं वाटायचं चांगलं बुकलून काढावं तुला, दीक्षा हसत म्हणाली. तसा दक्षही हसला. तू पण काही कमी नव्हतीस हा, कशी बोललेलीस मला. तू तर काय आलाच असशील तुझ्या गर्लफ्रेंड्सनं घेऊन इकडे मज्जा मारायला. बिचारा मी, एकही गर्लफ्रेंड नव्हती या बापड्याला तेव्हा, डायरेक्ट बायकोच पदरी पडली, तीही अशी महामाया, दक्ष तिला जीभ दाखवत म्हणाला. अब जैसी भी है निभाना तो पडेगा. वैसे ती रिसेप्शनवरची आयटम तुझ्याकडे डोळे फाडफाडून पाहत होती, जणू काही आता झडप घालून खाऊनच टाकेल तुला, लोंबडी कुठली, दीक्षानं नाक मुरडलं. दक्ष कारखानीज इज हॉट बेबी, गर्ल्स कांट रेजिस्ट देमसेल्फ यू नो, दक्ष शायनिंग मारत म्हणाला. हो का? दीक्षानं तोंड वेंगाडलं. हॉट म्हणे. बायको, डोंट बी सो जेलस, तू भी ठीकठाक दिखती है, एवढं मनाला लावून घेऊ नकोस, मी करेन ॲडजस्ट, दक्ष हसू दाबत म्हणाला. दक्ष, दीक्षानं त्याला फटकावलं. बायको यार, जाम दमलोय ड्राईव्ह करून, लंच मागव ना मस्तपैकी, मी फ्रेश होतो, दक्ष म्हणाला. तशी दीक्षा बाजूला झाली. दक्ष वॉशरूममध्ये गेला आणि तिनं साईड टेबलवरचं मेनू कार्ड हातात घेतलं. 10-15 मिनिटात दक्ष शॉवर घेऊन आला. तेव्हा दीक्षा सवयीप्रमाणे तोंडात बोट घालून मेनू कार्ड पाहत होती. त्यानं डोक्यावर हात मारला. दिशू, अजूनही तशीच बावळी आहेस यार तू, दक्ष नकारार्थी मान डोलावत म्हणाला. मला कळत नाही आहे यार, काय ऑर्डर करायचं, दीक्षा कन्फ्यूज होत म्हणाली. तू सोडते, जा आवर, मी पाहतो काय ते, दक्ष म्हणाला. तसं दीक्षानं त्याच्या हातात मेनू कार्ड कोंबलं आणि ती वॉशरूममध्ये पळाली. दक्षने लंच ऑर्डर केला आणि दोघे खाण्यात गुंग झाले. जरा वेळ आराम करून संध्याकाळी दोघे बीचवर गेले. आधी फोटोसाठी एकमेकांना जबरदस्ती सहन करणारे दोघे आज मात्र एकमेकांच्या मिठीत उभे राहून फोटोज क्लिक करत होते. मावळत्या सूर्याच्या छटा आसमंतात पसरल्या होत्या, पण यांच्या प्रेमाचा सूर्य मात्र आता कधीच मावळणार नव्हता. दक्ष आणि दीक्षा समुद्राकडे पाहत बीचवर बसलेले. अंधारलं होतं, पण बीचवर असलेल्या रॉक्समुळं अधूनमधून दिवे लुकलुकत होते. दीक्षा तिच्या विचारात हरवली होती. दिशू, कसला विचार करतीयस? दक्ष तिच्याजवळ सरकून तिच्या बटा सावरत म्हणाला. दक्ष, तो समुद्र पाहतोयस, वर शांत, पण जसजसं त्याच्या गर्भात खोल खोल जाशील, अनेक रहस्यांची उकल होईल. कधी काळी आपणही त्या समुद्रासारखेच होतो ना. किती काय काय दडलं होतं आपल्या मनात. आपलं गोव्याला येणं, माझं मनस्वीला पाहणं आणि तिच्या मागावर जाणं, आणि त्यानंतर घडलेल्या चांगल्या वाईट घटना. तुला आठवतंय, ही तीच जागा आहे जिकडे मी तुला विचारलं होतं, का त्रास देतोस मला. पण आता वाटतं बरंच झालं जे झालं ते. तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर अशीच भटकत राहिली असते मी.
देवीच्या जाण्याचं गूढ कधी उकललंच नसतं आणि मला माझं खरं प्रेम कधी मिळालंच नसतं. हो ना? दीक्षा जराशी भावूक झाली होती. तिनं दक्षच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्यानं तिला जवळ घेतलं. जे होतं चांगल्यासाठीच होतं दिशू. अंत भला तो सब भला. दक्ष तिच्या खांद्यावर हात फिरवत म्हणाला. खूप मिस करतीये मी देवीला. कधी कधी वाटतं तेव्हा का मी त्याचं ऐकलं, का मनस्वीचं सत्य तेव्हाच नाही शोधलं, का निघून गेले हैदराबादला. कदाचित तसं केलं नसतं तर आज देवी आपल्यासोबत असता ना दक्ष. दीक्षाला हुंदका आवरला नाही. हे दिशू, दक्षने तिला मिठीत घेतलं. तुला माहिती आहे, भाईनं मला तुझं नाव सांगितलं नव्हतं कधी, पण तो नेहमी म्हणायचा, माझी बेस्टी ग्रेट आहे, खूप स्ट्रॉंग. कुठलंही संकट आलं ना तरी खचून जात नाही, उलट ताठ मानेनं त्याचा सामना करते. तेव्हा मला खूप जेलसी वाटायची तुझी. जायला मी असताना भाई एवढे तारुफोंके पूल बांधायचा, आणि तेही एका मुलीची तारीफ. पण तुला भेटल्यावर खरंच जाणवलं दिशू, ही वॉज राईट. कसली खमकी होतीस तू. आठवतंय ना किती त्रास द्यायचो मी सुरुवातीला. दक्ष हलकं हसला. तो तर अजूनही देतोस, दीक्षा नाक ओढत म्हणाली. तसं दक्षला हसू आलं. पण हा जरा वेगळा त्रास असतो ना, गोड त्रास. दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला. दिशू, भाईची कमी मलाही जाणवते. रोज या ना त्या कारणानं त्याची आठवण येतेच. पण त्याने जाता जाता मला सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिलंय, त्याची बेस्टी. अँड आय विल ऑलवेज चेरिश दिस गिफ्ट. दक्षने तिच्या गालावर किस केलं. तिचे डोळे पुसून त्यानं तिला जवळ घेतलं. आय लव्ह यू, दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. माहिती आहे, दक्ष हसला. दीक्षा त्याच्याकडे अपेक्षेनं बघत होती. काय, मी काही बोलायचं आहे का, दक्षने मुद्दाम विचारलं. आय सेड आय लव्ह यू, दीक्षा नाक फुगवत म्हणाली. आय सेड आय नो दॅट, दक्ष मिश्किल हसत म्हणाला. दक्ष, दीक्षानं डोळे मोठे केले. दीक्षा, दक्षनेही तिची कॉपी केली. आईला सॉरी, तुझे एवढे मोठे होत नाहीत माझे डोळे, माणूस आहे ना मी, दक्ष खटाळ हसत म्हणाला आणि हळूच दीक्षापासून दूर सरकला. ए हॅलो, माणूस आहेस म्हणजे व्हॉट डू यू मीन, मी माणूस नाही आहे, दीक्षा कपाळावर आठ्या घालत म्हणाली. दक्ष महाराज हळूहळू उभे राहिले होते. त्यानं मान हलवली. दक्ष, दीक्षानं उठून कमरेवर हात ठेवले. तू माणूस कशी असशील बायको, तू बाई माणूस आहेस ना. दक्ष फिदी फिदी हसला. हा हा हा, व्हेरी फनी. आजकाल तू जरा जास्तच बोलायला लागलायस असं नाही वाटत का तुला. तुझे तो सबक सिखा नाही पडेगा रे दक्ष. दीक्षा गुढ हसत त्याच्याजवळ आली. तसा दक्ष एकदम हसायचा थांबला. काय करतेस तू, त्यानं संशयानं विचारलं. हा हा ही 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 ही, दीक्षानं तिचं बोट त्याच्या कमरेत खुपसलं. ए गुदगुल्या नाहीत हा दिशू, तुला माहिती आहे मला दक्ष हसत सुटला. नो यार दिशू, त्यानं पळायला सुरुवात केली. तशी दीक्षाही त्याच्या मागे पळाली. अब बचके किधर जाओगे बच्चू, आज ये गुदगुली क्वीन तुझे छोडेगी नाही. दीक्षा खुनशी हसत त्याच्या मागे धावत होती. तो पुढे आणि ती मागे, असे बराच वेळ दोघं आजूबाजूचं सगळं विसरून पकडापकडी खेळत होते. शेवटी दोघांनी दमून वाळूत बसकन मांडली आणि जोरजोरात हसायला लागले. यार मज्जा आली, दक्ष हसत म्हणाला. दक्ष, भूक लागली आहे जाम, दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. चल मेरी सुरमई, आज तुझे यहाँ की बेस्ट फिश खिलाता हूँ. दक्षने डोळा मारला आणि दीक्षाचा हात धरून तिला घेऊन गेला. मन आणि पोट भरेपर्यंत दोघांनी फिशवर ताव मारला आणि रात्री उशिरानं रूमवर परतले. दुसऱ्या दिवशी दोघे जरासा आराम करून मार्केटमध्ये फिरणार होते. दीक्षाला पॅरासेलिंग करायचं होतं, त्यामुळं दुपारनंतर तिकडे जायचा प्लॅन होता. तर दीक्षानेही नंतरसाठी काहीतरी ठरवून ठेवलं होतं. दीक्षा शॉवर घेऊन बाहेर आली. तिनं दक्षला आत पिटाळलं. ती चेंज करणार तोच तिचा फोन वाजला. दिव्याचा कॉल होता, त्यामुळं तिनं लगेच रिसीव्ह केला. बोल राणी, दीक्षा हसत म्हणाली. हे वहिनी, काय मग कसा चाललाय हनीमून. हां हां, दिव्या तिकडून चिडवत म्हणाली. दिवू, तेरे भी दिन जल्द ही आने वाले है. हे जे तू काही मला आणि तुझ्या दादाला छळतीयस ना, त्यापेक्षा दुप्पट छळ आम्ही करणार आहोत तुझा आणि उत्पलचा, लक्षात ठेव. दीक्षानं हसत तिला प्रेमळ धमकी दिली.
काय ग वहिनी, दिव्या लाजली. बरं ऐक ना, आज मी आणि उत्पल रिंग्स घ्यायला जातोय. दादाला सांगून ठेव. बाकीचं शॉपिंग तुम्ही आल्यावरच करायचंय. ओके मिनी बॉस. अजून काही हुकूम? दीक्षाने विचारलं. दिव्या काही बोलणार तोच दीक्षा. दक्षचा बाथरूममधून आवाज आला. दिव्या, मी तुला नंतर कॉल करते. दीक्षानं कॉल कट केला आणि बाथरूमकडे धावली. दक्ष, काय झालं? ओरडलास का असा? तिनं बाहेरून विचारलं. पण आतून काहीच रिप्लाय येईना. तिनं हळूच दार उघडलं आणि ती आत गेली. दक्ष, तिनं त्याला आवाज दिला आणि अचानक हवेत उचलली गेली. माकड, घाबरले ना मी. तिने त्याच्याकडे पाहून हसणाऱ्या दक्षला फटका मारला. काय झालं कोकलायला? तिनं भुवई उंचावत विचारलं. त्याचं काय झालं, मी आलो आत शॉवर घ्यायला, मग माझं लक्ष गेलं बाथटबकडे. फिर सोचा यार, बायकोसोबत रोमांस करायला बाथटब काय भारी जागा आहे ना. तो नेक काम में देरी क्यू? दक्ष सिडक्टिव्ह आवाजात म्हणाला तशी दीक्षा शहारली. दक्ष, काहीही असतं तुझं. तिनं लाजून नजर झुकवली. बायको, हनीमूनला आलोय यार, इतनी गुस्ताखी तो चलती है ना. दक्षने डोळा मारला आणि तिला घेऊन बाथटबमध्ये गेला. त्यानं तिला जवळ ओढलं. दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत होती. त्यानं तिच्या डोळ्यात पाहत तिच्या ओठांना बंदिस्त केलं. दीक्षा फक्त डोळे मिटून त्याला अनुभवत होती. त्याचा हळूवार स्पर्श तिला वेडावत होता. दोघे बेभान झाले होते. सगळी बंधनं गळून पडलेली. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. पण दक्ष आणि दीक्षासाठी मात्र वेळ तिथेच थांबलेली. दक्ष दीक्षावर चढलेला रोमांसचं भूत उतरेपर्यंत दुपार झाली होती. दीक्षा शांतपणे त्याच्या मिठीत विसावली होती. दोघांना फक्त एकमेकांचा सहवास हवा होता. हे असे निवांत आणि सुंदर क्षण आयुष्याच्या डायरीमध्ये टिपून ठेवायचे होते. डोळे बंद करून शांतपणे पडलेल्या दक्षच्या गालावर दीक्षानं तिचे ओठ टेकवले. त्यानं डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती प्रेमानं त्याच्या नजरेत पाहत होती. बायको, अशी पाहू नकोस. मग मी काही केलं तर लगेच बोलशील. दक्षने डोळे मिचकावले. असू देत, माझा नवरा आहे, मी हवं तेवढं पाहणार. दीक्षा त्याचे गाल ओढत म्हणाली. तसं त्यानं हसून तिला जवळ ओढलं. दोघे गप्पा मारत पडून राहिले होते. लंच करून दोघे बाहेर पडले. दक्षने गाडी मार्केटकडे वळवली. दोघे भटकत होते. दीक्षा दिसेल ते उचलत होती आणि दक्ष बिचारा इमाने इतबारे हमाल ड्युटी पार पाडत होता. दक्ष, तुला तो काळा सुवर आणि ती भानामती आठवतात? आईस्क्रीम खाता खाता दीक्षानं विचारलं. हे कोण, तुझे नातेवाईक आहेत का? दक्ष हसू दाबत म्हणाला. दक्ष, तुला या आईस्क्रीमसारखं फ्रीजरमध्ये कोंबेन, जास्त पटर केलीस तर. दीक्षानं नाक मुरडलं. अरे ती नाही का ती मुलगी होती जिला चुकून तुझा धक्का लागला होता आणि मग तिचा तो बॉयफ्रेंड आलेला भांडायला बेबी बेबी करत. दीक्षा म्हणाली तसं दक्षला तो सीन आठवून हसू आलं. हो यार, तू काय भिडली होतीस त्याला, बिचारा. दक्ष हसत म्हणाला. परत कुणालाच नडायचा विचार करणार नाही तो. नंतर माझ्याकडे सिंपतीनं पाहून गेला, माहितीये. भगवान ही बचाये तुमको म्हणत. दक्ष तिला चिडवत म्हणाला. तू ना एक चान्स सोडू नकोस बोलायचा, काकर काया. दीक्षानं त्याला लूक दिला. काय? दक्षने कुतूहलानं विचारलं. तेलुगू वर्ड आहे, जा शोधून काढ मीनिंग. दीक्षानं केस उडवले आणि पुढे निघून गेली. बायको, अरे यार. पाठोपाठ दक्ष बॅग सांभाळत धावला. कारच्या डिक्कीमध्ये सगळं सामान कोंबून दोघे बीचवर गेले. दीक्षाची कधीपासूनची इच्छा होती पॅरासिलिंग करण्याची, त्यामुळे ती जाम एक्सायटेड होती. मला कधीपासून पॅरासिलिंग करायचं होतं माहिती आहे दक्ष. तिनं उड्या मारत त्याला सांगितलं. आधी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वगैरे नीट समजून घेऊन दीक्षा मॅडम तयारीत उभ्या राहिल्या. बोट सुरू झाली. दक्षने दीक्षाला थम्सअप दाखवलं आणि हळूहळू दीक्षा आभाळाची सफर करायला लागली. आधी वर आकाशात जाताना वाटणारी भीती आणि धाकधूक, वरून दिसणारं विहंगम दृश्य पाहून कुठल्या कुठे पळाली आणि दीक्षानं हात पसरून स्वच्छंदपणे विहारायला सुरुवात केली. दक्ष कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. एवढ्या लांबूनही त्याला एवढं तर नक्कीच कळत होतं की ती किती खुश आहे ते. काय कमाल होतं ते. सॉलिड धमाल आली दक्ष. बोटीवर परत उतरल्यावर दीक्षानं पळत येऊन दक्षला मिठी मारली.
आय न्यू इट. दक्ष हसत तिचे केस विस्कटत म्हणाला. दोघे बोट राईडचा आनंद घेत बराच वेळ उभे राहिले. दीक्षाच्या आग्रहाखातर वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो सेशन करून झालं आणि तडक सगळे फोटोज मुंबईला पोहोचले देखील. दोघांना हॉटेलवर यायला बऱ्यापैकी लेट झाला होता. डिनरही करून झालं होतं. दोघे रूममध्ये आले. दक्ष आडवा पडणार तोच, ओय काय झोपायला आलायस इकडे? दीक्षानं भोया उंचावल्या. छे छे, बघ बघ, मी एकदम फ्रेश आहे बायको, ये. दक्ष हसत हात पसरत म्हणाला. कर्म माझं, नुसता रोमांस सुचतो कार्ट्याला. चल आवर, रेडी हो, मी आलेच. दीक्षा चेंज करायला गेली. आता कुठलं नवीन ॲडव्हेंचर डोक्यात घुसलंय दिशू? तसा माझंही बरेच ॲडव्हेंचर करायचा मूड आहे, दक्ष खट्याळपणे म्हणाला आणि आतून आलेला नॅपकिन त्याच्या चेहऱ्यावर आदळला. फाजीलपणा पुरे. दीक्षा बाहेर आली आणि दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला. स्किनी फिट जीन्स, त्यावर चेक्सचा लूज शर्ट, पायात बूट्स, केसांचा हाय पोनी. ओह कातील, कुणीकडे निघाली सवारी? दक्षने डोळा मारला. राईट, सवारीलाच चाललोय आणि तू 5 मिनिटात नाही आलास तर मी खाली जाऊन जो पहिला दिसेल त्या मुलाला घेऊन जाईन राईडला. दीक्षाने अस्त्र काढलं. राईड? यू मीन बाईक राईडला जातोय आपण? यार आधी नाही का सांगायचं? दक्ष पळत आत गेला आणि चेंज करून आला. हाय, बायकोला मिठी मारून बसायचा गोल्डन चान्स मी कसला सोडतोय? त्यानं दीक्षाचा गाल ओढला आणि खुशीत शूज घालून बाहेर पडला. दीक्षा कपाळावर हात मारत त्याच्या मागे गेली. दोघे मस्तपैकी राईडला निघाले. जे क्षण त्यावेळेस नाखुशीने जगावे लागले होते ते क्षण यावेळेस मात्र दोघे भरभरून जगत होते. दक्षचं छेड काढणं, तिला मुद्दाम छळणं, मिठी मारून बसणं दीक्षा मनापासून एन्जॉय करत होती. दोघे बराच वेळ भटकत होते. त्यांना रूमवर परत यायला मध्यरात्र उलटून गेली होती. थकून दोघे एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. आज दक्ष दीक्षाचा गोव्यात शेवटचा दिवस होता. आज दोघांनी रिलॅक्स व्हायचं ठरवलं होतं. सकाळी ब्रेकफास्ट वगैरे आवरून दोघे जवळपास फिरून आले. खास गोवन फिश थाळीचं पोटभर जेवण झालं. संध्याकाळी दोघे कपल्स स्पाला गेले. परत गेल्यावर हे असे निवांत क्षण मिळणं जरासं अवघडच होतं. मन आणि शरीर रिलॅक्स झालं तसे दोघे रिसॉर्टमध्ये फिरत होते. दिशू तू हो पुढे, मी आलोच 1-2 कॉल्स करून, दक्ष म्हणाला तशी दीक्षा रूममध्ये आली. तिने कीने डोअर ओपन केला आणि समोर पाहतच राहिली. त्यांची रूम अगदी सुरेख डेकोरेट केली होती. अगदी त्यांच्या फर्स्ट नाईटला मुंबईच्या रूममध्ये केली होती तशीच. ते सगळं पाहून आपसूक तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू तरळलं. तिनं प्रेमानं सगळ्यावर नजर फिरवली आणि मनाशी काहीतरी विचार करत आत गेली. दिशू? दक्षने आत आल्या आल्या तिला हाक मारली. येस मिस्टर कारखानीस. दीक्षा त्याच्यासमोर स्टाईलमध्ये येऊन उभी राहिली आणि दक्षचा फ्यूज उडाला. तिनं छानशी साडी नेसली होती. हलकासा मेकअप केला होता. आधीच सुंदर असणारी ती त्या साडीत अजूनच सुंदर दिसत होती. दक्षची तिच्यावरून नजर हटत नव्हती. काय झालं मिस्टर कारखानीस? सरप्राइजेस फक्त तुम्हालाच देता येतात का? दीक्षा त्याच्याजवळ जात त्याच्या कानापाशी सिडकटीव आवाजात कुजबुजली. हाय. दक्षचा हात आपसूक छातीवर गेला. मारही डालोगी आज. तो तिच्याकडे नशिल्या नजरेनं पाहत म्हणाला. इरादा तो वही है. दीक्षानं त्याच्या गालावरून अलगत बोट फिरवलं. तसं त्यानं कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तुला आवडलं हे सगळं? त्यानं हळूवार आवाजात विचारलं. तुझ्यापेक्षा जास्त नाही. दीक्षा त्याच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली. तिनं पुढे होऊन त्याच्या गालावर ओठ टेकवले. तसे दक्षचे डोळे आपसूक बंद झाले. दीक्षाचा स्पर्श त्याला बेधुंद करत होता. तिचे ओठ त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या गळ्यावर फिरत होते आणि त्याला अधिकच चेतवत होते. त्याचा संयम संपला तसं त्यानं तिला आवेगानं जवळ ओढलं आणि मिठीत सामावून घेतलं. मला हे क्षण तुझ्यासाठी खूप खास बनवायचेत दिशू. दक्ष श्वास आवरत म्हणाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खासच आहे दक्ष. आय लव्ह यू. दीक्षा त्याला सरेंडर झाली. त्यानं तिला उचलून घेत बेडवर ठेवलं. दोघे एकमेकांच्या प्रेमळ स्पर्शात हरवून गेले. सरत्या रात्रीसोबत प्रेम अजूनच गडद होत होतं.
ब्रेकफास्टनंतर चेकआउट करून दोघे परतीच्या प्रवासाला निघाले, पुन्हा अशाच एका अविस्मरणीय मिनी हनीमूनची स्वप्न डोळ्यात घेऊन. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.